मंत्रिपदासाठी हपापलेले, मंत्रिपद मिळवण्यासाठी लॉबिंग करणारे, ज्यावेळेस मंत्रिपद मिळाल्यानंतर त्यांच्याकडून भ्रष्टाचार होतो, पदाचा गैरवापर होतो, ते निष्क्रिय ठरतात, मंत्रिपदासाठी लायक नसतात, ते जर राज्याचा किंवा देशाचा कारभार करू शकत नसतील आणि सर्व स्तरातून त्या मंत्रिपदाबद्दल लोक आक्षेप घेत असतील, आंदोलन करत असतील, तुम्ही निष्क्रिय आहात, तुम्ही त्या पदावर राहण्याच्या लायकीचे नाही, तुम्ही गद्दारांना, भ्रष्टाचाऱ्यांना, गडबड करणाऱ्यांना पाठीशी घालताय, याचा अर्थ मंत्रीपद मिळाल्यानंतर तुम्हाला फक्त मलिदा खाण्यासाठी तुम्ही अधिकाऱ्यांना फुल फ्री हँड जर सोडला असेल आणि त्याच्यानंतर जर तुमच्याकडून महापाप घडला असेल तर मग लोक राजीनामा मागतायत. तुम्ही राजीनामा का देत नाही? काय असं कारण आहे की तुम्ही या देशातला प्रत्येक विद्यार्थी, विद्यार्थिनी, पालक रस्त्यावर उतरून विद्यार्थी संघटनांसहित एक सर्वसामान्य भारतीय नागरिक म्हणून जर रस्त्यावर उतरून आंदोलन करत असतील, तुम्हाला मन, स्वाभिमान, हृदय किंवा थोडी तरी जनाची किंवा मनाची लाज तरी आहे की नाही? अशी परिस्थिती आज भारतामध्ये निर्माण झाली, त्याला कोण जबाबदार आहे? म्हणजे कुठलीही नॅशनल एक्झाम घ्या, नीट घ्या, कुठल्याही या परीक्षा ऑर्गनाईज करणाऱ्या सिस्टीम घ्या, जर ह्या सगळ्या बाधित असतील आणि या खात्याचे सर्वोच्च मंत्री, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान साहेब हे प्रधानमंत्र्यांच्या जवळचे आहेत म्हणून त्यांचा राजीनामा मागण्याची प्रशासनातल्या लोकांची जर कुणाची हिंमत नसेल किंवा त्यांनी राजीनामा द्यायचाच नाही, कारण एकदा जर सरकारला बट्टा लागला, राजीनामा देणं ही काही साधी गोष्ट नाही, परंतु तुम्ही जर लाखो विद्यार्थ्यांच्या भावनांशी, त्यांच्या स्वप्नांशी, त्यांच्या कर्तृत्वाशी जर खेळत असाल, तुमची सिस्टीम जर बोगस असेल आणि जर तुम्हाला राजीनामा मागितला जात असेल, तुम्हाला त्या पदावर राहण्याचा अधिकार आहे की नाही? याच प्रमुख मुद्द्यावर चर्चा करायचे. मित्रांनो नमस्कार, मी पुण्यातून संतोष शिंदे. आपल्या सर्वांचं या प्रत्येक पालकाच्या मुलाबाळांसाठी, विद्यार्थी विद्यार्थिनीच्या हक्कासाठी संतोष शिंदे ऑफिशियल वरून मी ऍडव्होकेट संतोष शिंदे नेहमी खरं बोलत असतो. जर राज्याच्या शिक्षण मंत्र्यांनी काही गडबड केली असती तर त्या शिक्षण मंत्र्याचा राजीनामा मागितला असता. जर देशाच्या एज्युकेशन मिनिस्टर कडून, हेल्थ मिनिस्टर कडून एवढी मोठी जर गडबड झाली असेल, चूक झाली असेल, तर त्यांची नैतिक जबाबदारी आहे की त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. म्हणजे तुम्हाला देशभरातून हजारो विद्यार्थी रस्त्यावर येत आहेत, विद्यार्थी संघटना आक्रोश करतायत, मीडियामध्ये तुमचा राजीनामा मागितला जातो. रोज सकाळी उठून तुमच्या विरोधात बातम्या आहेत, म्हणजे सरकार विरोधात बातम्या आहेत, म्हणजे मोदी सरकार विरोधात, एनडीए सरकार विरोधात बातम्या आहेत, तरी सुद्धा प्रधानमंत्री धर्मेंद्र प्रधानांना पाठीशी घालतात. मला तर आश्चर्यच वाटतं. जे प्रधानमंत्री महोदय दुसऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करायचे, दुसऱ्यांच्या घोटाळ्याची चर्चा करायचे, स्वतः आपण किती एकदम निपक्षपातीपणे आहोत किंवा आपण घोटाळेबाज नाही, आपली टीम घोटाळेबाज नाही, या आविर्भावात राहणं ही साधी गोष्ट नाही. एका बाजूला देशाची आर्थिक स्थिती एकदम गडबडलेली असताना एज्युकेशन पॉलिसी सिस्टीम सुद्धा जर गडबडलेली असेल, तर मग अशा माणसाला त्या पदावर राहण्याचा अधिकार आहे का? आणि जर राहण्याचा अधिकार नसेल तर मग धर्मेंद्र प्रधान स्वतःच काहीतरी नैतिकता ठेवा ना. तुम्हाला स्वतःला काहीतरी वाटू द्या की होय मी चुकीचा आहे, मी चुकलोय. धर्मेंद्र प्रधानांना वाटलं पाहिजे की माझी जी सिस्टीम आहे ही बोगस आहे, ही सदेश म्हणण्यापर्यंत सुद्धा आम्हाला आमच्यात हिंमत राहिलेली नाही. आणि ज्या पद्धतीचं एनटीच्या त्या सगळ्या एक्झाम कंडक्ट करणाऱ्या यंत्रणेकडूनच गडबड झाली असेल, आज सगळे चक्की पिसिंग
जे परीक्षाचा पेपर फोडणारे आहेत सीबीआयच्या रडावर असताना यांना अजिबात वाटत नाही की आपण राजीनामा देऊन हा वाद मिटवला पाहिजे. धर्मेंद्र प्रधान राजीनामा न देणं म्हणजे केंद्र सरकारला अडचणीत आणणं आहे. धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा न देणं म्हणजे प्रधानमंत्री महोदयांना अडचणीत आणण्यासारखं आहे. धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा न देणं म्हणजे लाखो करोडो विद्यार्थ्यांच्या भावनांशी खेळून सुद्धा त्यांच्याच हातात सूत्र ठेवायची, यासाठी बदनामीचं फार मोठं कारण आहे. धर्मेंद्र प्रधान साहेबांनी राजीनामा न देणं म्हणजे निगरगट्ट या प्रशासकीय आणि सरकारच्या सिस्टीमचे वाभाडे निघण्याचा प्रकार आहे आणि याचं कुणालाच काही वाटत नाही. देशभरातले, नुसते एका राज्यातले नाही, ज्या विद्यार्थ्यांचं नुकसान झालं किंवा झटका झाला आणि या सगळ्या सिस्टीमला जर कुणाला म्हणजे त्याचं सोयरसूतक नसेल तर हे फार चुकीचं आहे. आज प्रत्येक राज्यातल्या पालकांना विचारा, विद्यार्थ्यांना विचारा, त्यांचा त्या मुलांवर किती खर्च होतोय. मी आत्ताच एका आईशी बोललो, ज्या आईची मुलगी नॅशनल स्पोर्ट प्लेअर आहे, पण आज तिचं त्या भारताच्या संघात स्थान मिळत नाही. वयवर्ष मुलीचं 25 आहे, अजूनही खेळाडू म्हणून खेळते, पण तिला संधी कधी मिळणार. 4 इंटरनॅशनल गेम्स त्यांनी जिंकल्यात, फुटबॉलची ती खेळाडू आहे. आणि सरकार काय करतंय, या मुलांना संधी देत नाही. खास करून महाराष्ट्रातल्या खेळाडूंवर किंवा विद्यार्थ्यांवर नेहमी अन्याय होतो. बाजी दुसरेच मारून जातात. म्हणजे एज्युकेशन डिपार्टमेंट असेल, स्पोर्ट डिपार्टमेंट असेल, हेल्थ डिपार्टमेंट असेल, सगळी सिस्टीम जर होपलेस आणि निष्क्रिय ठरणारी असेल तर दोष कुणाला द्यायचा, हे केंद्र सरकारच्या अधीन आहे. आणि सगळ्या खात्याचे मंत्री हे जर तिथं राहून फक्त संसदेच्या सभागृहामध्ये जाऊन एसीची हवाच खात बसणार असतील, मग खासदार बदलला पाहिजे, मंत्री बदलला पाहिजे, सरकार बदललं पाहिजे, प्रधानमंत्री बदलले पाहिजेत का या देशातली संपूर्ण प्रशासकीय सिस्टीम बदलली पाहिजे. लोकांसमोर प्रश्न पडलाय. तुम्ही किती दिवस पूर्ण केलेत याला काहीच महत्व नाही. देशातल्या जनतेला किती तुम्ही छळताय, कशा अवस्थेत वागवताय, जगवताय, त्यांचे सगळ्या महागाई, बेरोजगारी आणि सगळ्यांचं त्यांच्यावर ओझं टाकताय. आणि तुम्ही काहीच जर करणार नसाल तर हे मात्र दुर्दैवी आहे. म्हणून धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा, अन्यथा हे सगळे झुरळ रस्त्यावर येऊन सरकारच्या विरोधात बोलले नसते. झुरळ का रस्त्यावर आली? कॉक्रोच जनता पार्टीचा जन्म का झाला? धर्मेंद्र प्रधान साहेबांच्या निष्क्रिय कारभारामुळे. आणि धर्मेंद्र प्रधान साहेब पदावर बसून जर काम करणार नसतील, सगळे इथून तिथून सस्पेंड झाले पाहिजे होते अधिकारी, जे दोषी आहेत, नाही केले, सगळ्यांना पाठीशी घातलं, म्हणून झुरळ रस्त्यावर आली. म्हणून आक्रोश हा संवैधानिक पद्धतीनं जर करत असतील तर राजीनामा देणं हे क्रमपात्रच आहे, कारण तुम्ही निष्क्रिय ठरलाय. धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनामा न देण्यामुळं संपूर्ण मोदी सरकार बदनाम होतंय. याला जबाबदार कोण आहे याचं उत्तर मिळालं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? मी जे बोललोय ते खरं आहे की खोटं आहे? नक्कीच कमेंट करून सांगा. धन्यवाद. संतोष शिंदे हे ऑफिशियल चॅनल सबस्क्राईब करा. इतरही व्हिडिओ पाहत चालताना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. बेल आयकॉन प्रेस करा. नोटिफिकेशन ऑल ठेवा. संपर्कात राहा आणि वेळोवेळी तुमच्या सूचना, तुमच्या कमेंट्स किंवा तुम्ही दिलेला एखादा विषय त्याला माझ्या शब्दात मांडण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करेन. धन्यवाद. जय शिवराय.